महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष दादा, जबाबदारी मोठी आहे, काय बदल घडवणार आता? काँग्रेसला अत्यंत आक्रमक स्वरूपामध्ये पुढे घेऊन जाण्याची काळाची गरज आहे आणि ती घडवणार. जो एक फासिस्ट मंडळींचा जो एक आज सर्वदूर जो दुर्दैवाने एक बोलबाला दिसतोय तो त्या पर्दाफाश करणार. त्यामुळे बदल हा निश्चित जनता घडवल्याशिवाय राहणार नाही. मात्र पारदर्शकतेने काँग्रेस पक्षाला मी पुढे घेऊन जाणार आहे. बरीच नावं चर्चेत होते, दिग्गजांची नावं चर्चेत होती, ती नावं बाजूला केल्या गेलीत किंवा पक्ष नेतृत्वानं ठरवलं असेल. फारच मोठी जबाबदारी आहे. तुम्ही माजी आमदार आहात बुलढाण्याचे आणि बऱ्याचशा राज्यांमध्ये निवडणूक प्रभारीसुद्धा होतात. इथून पुढचे नवीन चेहरे आहेत की काही त्यांना संधी मिळेल काँग्रेसमध्ये, असं होईल का? पहिले जेही नावं जी चर्चेत होती ही अत्यंत तोलामोलाची आणि सक्षम होती. किंबहुना माझ्यापेक्षा अधिक सरस आहे असं जरी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या सर्वांचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे मी घेणार आहे आणि आगामी काळात देखील जो पक्ष जो आहे हा सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन पुढे घेऊन जाण्याचा, हा नव्या जुन्यांचा संगम करून पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. कसं वाटतंय आज? एक सामान्य कार्यकर्ता, एक बूथ एजंट म्हणून बसणारा, बूथच्या चिठ्ठ्या वाटणारा, हा राजकारणात येतो काय, जिल्हा परिषद अध्यक्ष होतो काय, आमदार होतो काय, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची 12 वर्षापेक्षा अधिक संधी मिळते काय, आणि आता प्रदेशाध्यक्ष पद जे आहे या ठिकाणपर्यंतची संधी मिळणं हा एक फार मोठा आज हा योग आहे. याला चमत्कारापेक्षा कमी म्हणणं योग्य होणार नाही. त्यामुळे या दीर्घ प्रवासातील सर्व पाठीराखे, हे सर्व अनुभव हे आज पाठीशी आहेत आणि हा जो वारसा आहे तो वारसा त्याची देखील मला जाणीव आहे आणि त्यातून आज भारावून गेल्यासारखं जरूर एक माझी राजकीय प्रवास आणि माझा व्यक्तिगत प्रवास हा भारावून जाण्यासारखाच आहे. त्यामुळे आनंद आहे, मात्र या आनंदासोबत जबाबदारीची जाणीव देखील आहे. बरेच फोन सुरू असतील तुम्हाला? अर्थातच सर्वांचं अभिनंदन आहे, सर्वांचा जो आहे तो बोलण्याची सगळ्यांची इच्छा आहे आणि जबाबदारी फार मोठी जबाबदारी आहे. ही लिलाय मी पेलेल हा आत्मविश्वासही आहे. आता संकटाचा काळ आहे सध्या काँग्रेसवर, सध्या तो मान्यच करावा लागेल. म्हणजे राज्य जरी बघितलं आणि देश जरी बघितलं तर दोन्ही ठिकाणी परिस्थिती आपण पाहत आहे, ते बदल घडवणं फार महत्त्वाचे आहेत. नाही, निश्चित जो फार मोठं आव्हान आहे आणि जो फासिस्टचा जो विळखा जो मनुवाद्यांचा पडला आहे याला बाजूला सावरण्याकरता ही संधी जरी असली तरी ही लढाई आहे आणि मी एक सैनिक म्हणून या जबाबदारीकडे मी बघतो आहे. ज्या भागात तुम्ही काम केलं आदिवासी भागांमध्ये आणि त्यात म्हणजे सकाळपासून बातम्यांमध्ये पाहतो की हर्षवर्धन सपकाळांनी आदिवासींकरता काम केलं, आदिवासींकरता काम केलं. तो खूप मोठा विषय आहे, कारण की तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात तेव्हापासून, त्यापूर्वीपासून समजा. आज ती मंडळी काय म्हणतायत, त्यांना कसं वाटतंय? उपेक्षितांचा लढा हा मी लढत आलो आहे आणि शोषित जो वर्ग आहे, जो पीडित वर्ग आहे, या वर्गासाठी काम करणं हे माझं जीवनाचं व्रत आहे आणि ते व्रत असताना आज माझा हा सन्मान नसून या सगळ्या प्रवासाचाही सन्मान आहे आणि मी त्यांचाही प्रतिनिधी आहे. एवढंच नाही तर मी आदिवासी असल्याचं जे सांगितलं जात आहे ही सगळ्यात मोठी मला कॉम्प्लिमेंट आहे आणि हो, मी आदिवासी आहे त्या अर्थाने. नक्कीच हर्षवर्धन सपकाळ हे एक राजकारणातलं फार संयमी नेतृत्व, मोठं नाव आहे, डाग नसलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यानंतर निश्चितच बदल घडतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा.